आता निवृत्ती महाराज घोडके हे दोन शब्द आपल्या समोर बोलतील। मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा। या मंचावर उपस्थित ज्या करता आपण या ठिकाणी आलेलो आहोत ते कार्य आपल्याला करायचं आहे। कशा करता आलो आपण, हा उद्देश आपण लक्षात घ्यावा आणि इथून गेल्यानंतर आपण काय करायचं। आलो ज्याच्या करता हे आपल्याला माहिती आहे। जगात जे फोफवलेलं आहे आणि त्या फोफवलेपणाला जो पालन पोषण करतो, ज्याला सांभाळतो, त्याचं जतन करतो स्वार्थासाठी, केवळ आपली खुर्ची टिकून राहावी, आपला स्वार्थ टिकावा एवढ्यासाठी काही द्वेषाला, मच्छरला, जातीपातीला इंजेक्शन टोचितात, म्हणजे त्याचं पालन पोषण करतात। तर जे द्वेष आहे, जात भेद आहेत, हिंदू मुस्लिम जो भेद आहे, द्वैत आहे, हे आपल्याला सगळं काढायचं आहे। तातडीचा उपाय, ऑक्सिजन झाल्यानंतर तातडीचा उपाय लवकर करावा लागत असतो। इथे येऊन गप्पा नाही मारायच्या या मंचावरती येऊन, इथून गेल्यानंतर आता काय करायचं हा तातडीचा उपाय। जसं गाडीतून माणूस रोडवर पडला, टोकी फुटली त्याची, तर मग त्या तातडीचा उपाय काय आहे, प्लास्टर करा पायाला, डोकं फुटल्यावर मग त्याला दवाखान्यात न्यावं लागायचं। तसं इथून गेल्यानंतर लगेच आपण आपला विचार कीर्तनाच्या, प्रवचनाच्या, कीर्तनकाराने, प्रवचनकाराने, शाळेकर मास्तरांनी व्याख्यान असेल, पुढाऱ्याची सभा असेल, शिखाचा एखादा कार्यक्रम असेल, एखादा काही ढोलकी वादक असेल, त्यांना बोलता बोलता बोलं वाजायचे सांगायचे, डॉक्टर साहेबांनी सुद्धा इंजेक्शन बी द्यायचं सांगायचं। म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या, जसं गवत वाढ उभं वखर आणावं लागत असतं, त्यावेळेस ते गवत निघत असतं। नुसतं वरून वरून नाही, वरून वरून जर चाललं म्हणून ही वेळ आली आपल्यावर, सगळ्यांनी एकत्र येण्याकरता काय वेळ आली याचा विचार करा ना। तुम्हाला इथं सगळे धर्मगुरू एकत्र येण्याची वेळ का आली, वरून वरून चाललेत। सर्वस्व समर्पण करा आणि तर हा कार्यक्रम होईल। मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर। माझ्या वारकरी संप्रदायातील काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी जयराम बाबा भोसले यांच्याकडे 7 वर्ष होतो, विठ्ठल बाबा, पांडुरंग बाबा, परिचय व्हावा म्हणून मी तुम्हाला नाव सांगितलं। समाप्त करतो। रामकृष्ण। धन्यवाद। आपल्याकडे फक्त आता 2च वक्ते राहिलेले आहेत।